नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। आपल्या बेधडक विधानांनी कायम चर्चेत राहणारे ज्येष्ठ अभिनेते आणि टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मंगळवारी समान नागरी कायद्याचं कौतुक केलंय। त्याशिवाय देशभरात नॉनव्हेज खाण्यावर बंदी आणावी अशी मागणीही केली आहे। ना केवळ बीफ तर मांसाहार खाण्यावरच देशात बंदी लावायला हवी। सरकारने अनेक ठिकाणी बीफ बंदी आणली आहे, परंतु काही ठिकाणी आजही उघडपणे बीफ खाल्लं जातं। उत्तर भारतात हे नाहीये असं खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय। समान नागरी कायद्यावर पत्रकारांनी शत्रुघ्न सिन्हा यांना प्रश्न विचारला होता। गुजरातमध्ये यूसीसी लागू करण्यासाठी समिती बनवण्यात आली आहे, त्यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की उत्तराखंडमध्ये हा कायदा लागू झाला तर कौतुकास्पद आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोड असायलाच हवे, कुठल्याही देशात ते हवेत, देशातील जनतेलाही तेच वाटतं। मात्र यूसीसी अंतर्गत अनेक पेच आहे ते दूर केले जावेत। समान नागरी कायद्यात अनेक घटकांची काळजी घ्यायला हवी। तुम्ही केवळ मतांसाठी हे लागू करताय असं वाटायला नको असं त्यांनी सांगितलंय। तर बीफ बॅनचा मुद्दा उचलताना अनेक ठिकाणी बीफ बंदी आहे ते योग्यच आहे। मला विचाराल तर बीफ बंदी योग्य आहे आणि बीफ बंदीच का, संपूर्ण देशात नॉनव्हेजवर बंदी आणायला हवी असंही माझं मत आहे। काही ठिकाणी बीफ बॅन आहे तर काही ठिकाणी नाही। पूर्वोत्तर राज्यात काय, नॉर्थ इंडियात मम्मी आणि नॉर्थ ईस्ट मध्ये यम्मी, ही नीती चालणार नाही असं सांगत खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मांसाहार बंदीवर भाष्य केलंय। दरम्यान उत्तराखंड राज्याने 27 जानेवारी पासून राज्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करून ऐतिहासिक पाऊल उचललंय। उत्तराखंड नंतर गुजरातमध्येही समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। गुजरातमध्ये यूसीसी लागू करण्यासाठी 5 सदस्यीय समिती बनवण्यात आली आहे, तर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही समिती असेल। ते 45 दिवसात राज्य सरकारला त्यांचा अहवाल सादर करेल। या अहवालानंतर राज्यात यूसीसी कायदा लागू करण्यावर शिक्कामोर्तब होईल। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा।